नक्कीच तो हा जो उपकार आहे तो 100% मी परत फेडायचा 100% प्रयत्न करीन। महाविकास आघाडीला महाराष्ट्रात खूपच चांगले आकडेवारी मिळाले, देशात एकंदरीत इंडिया अलायन्सला चांगली आकडेवारी मिळाली, लोकांनी दाखवून दिलं खरंच शांततेत क्रांती पूर्ण देशात घडली आहे। विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं तुम्ही पत्र लिहून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभिनंदन केलेलं होतं, आता तुम्ही स्वतः विजयी झालेला आहात, आता काही पत्र वगैरे लिहिण्याचा मानस आहे? नाही, मला असं वाटतं की लोकांनी ते कौल दाखवले, लोकांनीच दाखवलं आणि आमची संस्कृती ती आहे। तुम्ही बघता आम्ही नेहमी मुद्द्यावर बोललो, आम्ही त्याच्यापासून सरकलो नाही। आमचे इलेक्शन तत्वावर होतं आणि मुद्द्यावर होतं, आम्ही कधी खाली आलो नाहीत। त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्या सोलापूरला तोडायचे, पण सोलापूरकरांनी दाखवलं की हे शहर हा जिल्हा हा 4 हुतात्म्यांचा आहे आणि आम्हाला तुम्ही कधीही तोडायचा प्रयत्न करू नका। जेवढा आम्हाला तोडाल तेवढा आम्ही एकत्रित राहून सर्वधर्म समभाव आणि कामाला आणि लोकशाहीला मतदान करू। सोलापूरकरांनी जो लीड दिला तो लीड अपेक्षित होता का इतका तुम्हाला? 100% अपेक्षेपेक्षा जास्त। नक्कीच खूप काही होते की काटोकी टक्कर होईल, 10,000 20,000 येईल। मला असं वाटतं विजय असतो आणि हे सगळं श्रेय आणि हा सगळा आशीर्वाद जो त्यांनी मतदानाच्या माध्यमातून दिलाय, मी मनापासून त्यांची ऋणी आहे। निवडणुकीच्या तोंडावर जो राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला गेलेला होता तो नाही चालला असं वाटतं? 100% लोकांनी त्याचा पण आदर केला, पण लोकांना कळलं की आता काम महत्त्वाचं आहे आणि कामाच्या आधारावर त्यांनी हे मतदान केलं आणि काम करणाऱ्या लोकांना जे तोडायचा प्रयत्न करतात, जे फक्त धर्म जात पातवर लोकांना फोडायचा प्रयत्न करतात, त्यांचे अनेक नेते आले आणि त्यांनी आपल्या सोलापूरचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, पण लोक केवढी हुशार आहेत आणि लोकशाहीमध्ये किती अफाट ताकद असते हे लोकांनी दाखवले। काही राज्यामध्ये देखील 30 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळतानाचं चित्र दिसतं याकडे? नाही, नक्कीच तुम्ही बघता की शांततेत खरंच क्रांती घडली आणि लोकांना त्यांनी पेटवायचा प्रयत्न केला। लोकांनी शांत राहून जो राग असेल किंवा ज्या भावना असतील त्या बॅलेट बॉक्समध्ये दाखवल्या। देशामध्ये देखील सत्ता बसेल अशी परिस्थिती आहे? नक्कीच आम्ही 100% पूर्ण सोलापूर काँग्रेसमय करणार आहोत, कारण का काँग्रेस हा पक्ष, महाविकास आघाडी हा पक्ष जो आहे तो लोकांचं काम करणारा आहे आणि 100% लोकांची कामं करण्यासाठी आम्ही पूर्णपणे ह्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहोत आणि ताकद लावणार आहोत। मला त्याबद्दल काही नाही बोलायचं। देशामध्ये देखील सत्ता बसेल असं एकंदरीत चित्र आताच पाहायला मिळतं। आता चालू आहे त्या घडामोडी चालू आहेत। एकंदरीत लोकांना एक स्थिर सरकार देणं हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचं ध्येय आहे। बघूया, ऑफकोर्स अपेक्षा आहे।